बाबा उठा बरं, चला मी ॲटो लावला, ॲटो येऊन राहिला. चला चाललो जाऊन दाखवून देऊ. फक्त तुम्ही बाकीचं पुढचं करायचं की नाही करायचं ते आताचं ते तुम्ही आपण मग मग पाहू ना. दाखवून तर द्या पहिले ते. हां, डॉक्टर काही गोळ्या गिळ्या बदलून देते ना. तर हे आपण मनानच पेन किलर खाऊन राहिले तुम्ही, त्यांना होत नसते ना. त्याच्यासाठी काही गोळ्या गिळ्या असतीलच ना. चला चला बरं, उठा बरं, करा तयारी करा. तुम्ही काहूनच माया मागं लागले? तुम्हाला तर माहिती आहे मी दाताच्या डॉक्टरकडे जात नाही. तुम्हाला माहित नाही काय? काहून तुम्ही माया मागं लागले? हां, चाललो जाऊ का मी कुठं? हां, वावरात जाऊन बसू काय सांगा? का मला बसू देता तुम्ही घरी, का मी वावरात जाऊन बसू? हां, कोणाचा ऑटो बोलावला ते सांग त्याला येऊ नको म्हणून. फोन कर बरं त्याला येऊ नको म्हणा. काय बापा, हा निराश तुम्ही असे लहान लेकरासारखे करता की बस बाबा तुमच्यापेक्षा तर ते पिंकी परवडली. हा, ते पोरगं मागं लागलं. हा, ते सूनही म्हणून राहिली, मी म्हणून राहिली, निरा गोळ्या घेऊन राहिले, मनानच गेले. हा, ते मेडिकलातून गोळ्या आणल्या, कोणत्या आणल्या काय आणल्या, खाऊन राहिल्या. मग बरं वाटून राहिलं का त्या गोळीनं? हा, बरं वाटून राहिलं का? काऊन मग तोंड पाडून झोपले असे? जा ना मग वावरात करत. हा, तुम्हाला जर काही होऊन नाही राहिलं, दात चांगला आहे तुमचा, जा ना वावरात, जा ना. घरात काय बसले मग? हा, आम्हाला सांगून राहिले आणि आमच्यावर अजून चिडचिड करते. मग काही म्हटलं का बस निरा फनफनच करते. हा, उठा, चला उठा बरं. बाबू आणले जा रे, बोला तरी आठवायला मी येऊन राहिली. उठा चला, पहिले आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. उठा लवकर. पण तुमची इच्छा नाही मग मी घरात बसावं. जातो ना मग मी वावरात जातो, तिथं जाऊन बसतो. सांग पाय रे ते बाबा पाय. हा, निरा उलटच म्हणजे डोकं इतकं उलट चालते ना, एवढे दात दुखून राहिले. हा, तब्येत चांगली नाही तरी पाय जाते काय त्याचं, जाते काय. आता काय तोही मॅट आहे, मी मॅट आहे, नाही सारी दुनिया मॅट आहे. आणि तुम्हीच लय हुशार आहे. हा, चाललं म्हणते मी वावरात. हा, बाबू पकड राहिले, बसू इथे येईल ॲटोवाल्याला मला. असे कसे येत नाही पाहतच मी येईल, घेऊनच जातो आज. काहून माया मागं लागली तू? काहूनच माया मागं लागली तू? हां, मी तुला चांगलं सांगून राहिलो ना की मी दवाखान्यात जात नाही. हां, सगळेजण ऐका, मी दवाखान्यात जात नाही, मी डॉक्टरजवळ जात नाही. माझे दात मी पाहून घेईन. तुम्हाला काय करायला लागते तुम्ही तुमचे कामं करा जा. हां, मी जेवण नाही जेवण मी माया पाहून घेईन. मी चाललो वावरात. माया मागं काही कोणी येऊ नका, माया मागं लागू नका. मी काही डॉक्टरकडे येत नाही. काय चकल्ला आहे मग? काय झालं? हां, शांताराम काय चकल्ला होय? ऐकू बापा, हा 8 दिवस झाले निरा डाळा दुखून राहिले, तिथे दोन्ही इकडच्या डाळा दुखून राहिल्या ना. अन्न नाही ना, काही नाही, खाता येऊन नाही राहिलं, काही नाही, चावता येऊन नाही राहिलं. गळाही दुखते म्हणते, मानही दुखते म्हणते, डोकंही दुखते म्हणते. तो गाल पाय केवढे फुगले त्याचे, दोन्ही गाल फुगले ना. हा, तरी ऐकून नाही राहिले. सांगा आता, त्या पोरांना आज ऑटो सांगितलं, घरी थांबला, तो गेला नाही आज वावरात. हा, मला म्हणे चल म्हणे तिला घेऊन जाऊ म्हणे. ऐकूनच नाही राहिले ना, निरा मनानं गोळ्या घेऊन राहिले. हा, आम्ही तिला त्या पेन किलर आम्ही आणणं बंद केलं घरात, आम्ही आणूनच नाही राहिलो. होत्या तेही लपून ठेवल्या. जाऊन त्यानं मेडिकल मधून गोळ्या आणल्या आणि मनानच गोळ्या घेऊन राहिले. ऐकूनच राहिले ना, नाहीच म्हणते, काही झालं तर येतच नाही म्हणते. हा, मी माय पाहून घेईन म्हणते, तुम्हाला काय करावं लागते म्हणते. सांगा बरं आवाजी जरासं, तुमचं ऐकन तर ऐकन बापा. काय शांताराम भाऊ? हां, डॉक्टरकडे जायला घेऊन राहिला बा तू? एवढा माणसासारखा माणूस आणि दाताच्या डॉक्टरजवळ जायला घेतो? माझ्याकडे पाय बरं. हां, मी सारे दात काढून टाकले. दुखेल 10 खेपा चक्र मारून मी हैराण झालो होतो. काढूनच टाकले ना, सारेच काढून टाकले. आता काहीच नाही ना, दात ना दुखणं. हां, काहीच नाही होत ना. इंजेक्शन देते फक्त, तेवढं दुखते. आता इंजेक्शन काय एवढंसं बारीकचं इंजेक्शन राहते, ते मुंगी चावल्यासारखं दुखते. इंजेक्शन दिलं का मग माहीतच नाही पडत ना. हां, खटाखट काढून टाकते तो, काहीच माहीत नाही पडत. मी तेच म्हणून राहिलो ना, मला एवढं समजून सांगायची गरज तरी आहे काय? हां, सांगा बरं, गरज मला समजत नाही काय? हां, मला काही अक्कल नाही आहे काय? का दात गीत दुखलं तर डॉक्टरकडे झालं, पण एवढं दुखूनच नाही राहिलं ना. मी एवढं तुमच्यासारखं नाही आहे माया. हां, माझे सारे दात नाही दुखून राहिले. मग मला तेच म्हणून माय म्हणणं तेच आहे का मी त्याच्या दाताची वाट पाहून राहिलो का पडून तो दात पडूनच ना. आता माझे 2 दात पडले, हाय पडून जाईल. तेवढ्यासाठी फालतू डॉक्टरकडे जा. येईल एवढा लाड आहे डॉक्टरचा की बस काही झालं की चालले आपले, उठले का चालले डॉक्टरजवळ. जरासं काही झालं म्हणजे सहनशीलता नाहीच आहे बिलकुल. हां, ओके माझ्यामध्ये तसं काही आहेच नाही ना. ओके मला काही एवढा त्रास नाही होऊन राहिला. तुम्ही जा बरं, ते आपापली कामं करा. मला काही नाही ना. मी बसलो होतो घरी, आता सहज बसलो. आता किंवा वगैरे काम नाही, सहज बसलो, बाहेर होऊन की नाही तर यायचं झालं सुरू. हां, झोपलेच कवून बसलेच कवून, तोंडपा सुचलंच नसन तसं काही म्हणजे माणसाला जरासं आता बसा वाटते घरात, असं निवांत बसा वाटते, सवय मिळत नाही. आता मिळून राहिला तर हे बसू देत नाही. जा म्हणते वावरात, जा म्हणते, मग घरात काय बसले म्हणते. म्हणून मी चाललो होतो वावरात. आता मग काय करू सांगा, जाऊ वावरात का बसू घरी? नाही बाई, बापा पाहिजे काय म्हणून राहिले. सांगे जेवले तरी काय 2-4 दिवसापासून काय जेवून राहिले. जेवता येऊन नाही राहिलं, कोणाशी बोलून नाही राहिले, निरा झोपले ना. दुखत असेल ना, तो ठणकत असेल ना, म्हणूनच आपल्याला समजत नाही काय. सांगितलं नाही तरी समजत नाही काय. आबाजी एवढं खोटं बोलून राहिले बापा. 2-4 दिवसापासून आम्ही पाहून राहिलो ना काय हालत आहे म्हणून. दात दाखवा बरं तुमचे. उघडा तोंड बरं. आता कोण तोंड बंद करून बसले? दाखवा दात, समोरचे दात पाहिजे. भोकं पडले दाताले, मागरी लागली दाताले, निरा भोकं पडले खालचे वरचे 2 दात तर लस खराब झाले. दाखवा बरं, आबाजीला दाखवा. आबाजी या, आबाजी समोर या. पहा बरं, उघडा तोंड दाखवा बरं. काही नाही झालं म्हणते. मला शिकवता काय म्हणते, मला समजत नाही का म्हणते. दाखवा तुमचे दात, दाखवा बरं. पाऊस द्या आता सगळे. बिजू पायरे दात पायरे यायचे. दाखवा, उघडा तोंड. आता कोण उघडा तोंड आता? बरं म्हणता ना, खोटं बोलते म्हणते. दाखवा तोंड, दाखवा. तोंड उघडून दाखवू काय आता? हां, तोंड उघडून दाखवू का? तू काय बोलून राहिली शांता? काहीच बोलतो. तोंड उघडून दाखवा म्हणतं. हां, आता काय तोंड उघडून दाखवायची गोष्ट आहे का? मी काय म्हणून राहिलो शांताराम, जा ना बाबा, जा ना. कायला अंगावर काढतं? ते दाताचं दुखणं बरं नसते ना. अंदरचं त्याचं इन्फेक्शन वाढलं ना
लय देण्याचे घेणे पडून मग तुला लय करायला लागन मग. हा सारेचे सारे दात काढायला लागन माझ्यासारखं होईन मग. हा कवडी बसावं लागन. चालते का मग तुला सांग मग तर लय वाढन ते ऍडमिटच करायला लागन मग तुला. हा मी आता ते बरोबर म्हणजे टाईमावर मला समजलं ते का असं असं आहे तर मी तेव्हा सर काढून टाकले माझे दात. आता तुझे दात सडले म्हणते ना मगरी लागली म्हणून राहिला. दाखव बरं रे दाखव कोणत्या दाताला मगरी लागली पाहू दे बरं. मग समजल कवडी बसायला लागली ना मग समजल कसं असते म्हणून. फिरा मग असं तोंड घेऊन. बाबा कवडी आणि गिवडी कुठं चालले तुम्ही. अहो एकच दाढ दुखून राहिली ना माझी सारी दात बरोबर आहे. कवडी आणि गिवडी म्हणजे काय कवडीवर आलो काय मी. कवडीवर आलो काय बापा कवडीवर यायला का टाइम लागते की. हा कवडीवर आलो काय म्हणते मी. कवडीवर आलो काय म्हणते. अशा हरकती राहिल्या तर कवडीवर तुम्ही येता. आता येता तुम्ही कवडीवर. हा याच लागन. सडले दात ठेवता काय तोंडात. हा तोंडाचं काय आजार गिजार होईल ना. समजते की नाही तुम्हाला काही. बाबू जाय रे अनबर यायचं ऐकू नको. आणजा आठवण बोलाव त्याला. बरं आपल्याला बसायची चोरी झाली आता. कसा जमाना आहे म्हणजे घरच्या माणसाचं समजत नाही मला काही. चाललो मी चाललो वावरात चाललो. बसा तुम्ही मस्त घरात बसा. झोपा गिपा मस्त फॅन गिन लावा. हा जा तुम्ही वावरात जातो. पाय रे पाय. हा पाय काय म्हणते. बसा म्हणते तुम्ही फॅन घेऊन लावा म्हणते झोपा म्हणते. बापा आम्हाला तर झोपाचंच काम आहे ना. दिवसभर काम असते का आम्हाला काही. फॅन लावून झोपाचंच काम असते आम्हाला. हा झोपा म्हणून राहिले. बसा इथं गुपचूप. बाबू आण रे ऑटो जाय रे. शांताराम भाऊ तुम्ही कोण ऐकून नाही राहिले बाबा. मला हिनं सांगितलं विजूचा फोन आला तर मला पायटी. त्या दिवशी तुम्हाला म्हटलं मी चला म्हटलं माझ्या दात दुखून राहिला ना. एक दात माझ्या हलून राहिला दुखून नाही राहिला तो हलते माझ्या दात तो. जेवता मंदातच करते तो. ते काळा लागते पडून नाही राहिला. मी तर वाट पाहून राहिलो तो दात कैसा पडते म्हणून पडून नाही राहिला. मला घरी का पाडता येऊन राहिलं त्याला कायच करावं त्याला. चावता मग तो मंदातच करून राहिला. जेवता येऊन नाही राहिला धड. चल ना मी तो दातच काढून टाकतो. चला मी येतो तुमच्या संग. हा विजू तूही नको येऊ रे. आम्हीच जातो दोघं जण जातो भाऊ आणि दाताचं करूनच येतो. चला बरं. नाही आम्ही येतो संघ दोघे जण. आम्ही पाहिजेच संघ. हा संघ पाहिजे आम्ही. तुम्हाला माहित नाही तिथं तिथपर्यंत जाते तुमच्या संघ. आपण अंदर जाते का नाही कोणाला माहित. हा कोणाला माहित जाते की नाही अंदर दवाखान्यात. बाबू चल रे. मला वाटेस पायटीच वावरात जाऊन बसा. मी कायलेच होतं घरी बसलो. वाटलंच होतं मला काही आज काही ना काही करतीनच म्हटलं. पायटीच वावरात गेलो असतं तर बरं झालं असतं. आता ऐकते काही म्हणजे सारीची सारी तर जमा होऊन राहिली. आता कसं गाव जमा होते का काय मी बाबा मला नेल्याशिवाय मानणारच नाही. आता ही शांत मागच लागली. आता नेल्याशिवाय काही आता हिचं पोट भरणार नाही. मला तिथं नेईन माझे 2-4 दाता काढून. हा त्या वक्तीले चांगलं पोटभर जेवण मग हे. हा तशी मग तिला तशी ऐकत नाही की आता तिनं मनावरच घेतलं. ऐकणारच नाही. ते अजून कोणाला बोलावलं काय मी तिनं. हा हे दोघं जण आले अजून कोण येऊन राहिलं बाबा. मला नेल्याशिवाय मानत नाही. आता हे नेतेच वाटते मला नेतेच वाटते. विजू दादा आला ऑटो. ऐक ना रे बाबा विजू ऐक ना माझं जरासं. तू कायला माझ्या मागं लागला रे. अरे माझ्या दात होय ना बाबा. मला माझ्या दाताची काळजी नाही काय. मला कायलेच तुम्ही नेऊन राहिले. माझं मन नाही ना. मला बिलकुल मन नाही आहे डॉक्टरकडे जायसाठी. गरज नाही ना बाबा तेवढी. या टोन गिटोन काय ते तंबा मांडून ठेवला एवढा मोठा. हा काय हो शांत काय म्हणजे तू काय ऐक ना बाबा जरासं. माहीत ऐक तू. हा दात माझं ऐकून नाही राहिले कोणी सारे तुमच्या मनानं लावून राहिले. तुमच्याच मनानं करून राहिले. हा दात कोणाचे होय दुखून कोणाला राहिलं आणि काम काय आणि कोणाचं काय म्हणजे समजून नाही राहिलं मला. बाबू सांग रे ते ऑटोला सांग बरं जाय म्हणा. हा जाय म्हणा काही पाहिजे नाही म्हणा ऑटो गिटो. त्याला काही पैसे पाहिजे असेल तर देऊन टाक. मग मी तेच म्हणून राहिलो ना. हा ते जे दुखून राहिलं ना तुमचं ते सांगा डॉक्टरला. ते काढणं नाही काढणं काही इंजेक्शन घ्यायला लागते का पुढची ट्रीटमेंट आता काय गेल्याबरोबर तर थोडी सुरू करून डॉक्टर. आता पहिले तुमची ते सूजगीज कमी करायसाठी तुम्हाला काही गोळ्या गिळ्या देईन. मग तुम्ही सांगा आणि तुम्हाला पटलं तर मग करा पुढचं नाही तर नका करू. हा तुमच्या मनावर आहे ना. तर तिथं काय तुम्हाला कोणी काय जबरदस्तीने तो डॉक्टर तुमचे दात उपडतील काय. हा असं नसते करत डॉक्टर. काय तुम्हाला विचारल्याशिवाय हातही नाही लावत. हा तिथं चला तर खरं तुम्ही चला ते दाखवा. एक्सरे काढा त्याचं काय आहे काय नाही कुठपर्यंत सूज आहे. हा अंदर काही पोगी झाला असं बरोबर नसते ना ते. हा चांगलं नसते ते तब्येतीसाठी. चला तुम्ही ते कमी करायचं काहीतरी औषध देईन ना. हा मग ते काढायला लागते का नाही काढायला लागं मग ते आपण पुढं पाहू. हा तुम्ही हा म्हटल्याशिवाय कोणी तुमच्या दाताला हात नाही लावत. असं डॉक्टर काय आपल्या मनानं नसते करत. चला बरं चला. मी तेच म्हणून राहिलो ना का तुम्ही जाऊन तर या डॉक्टर पर्यंत तिथपर्यंत जा आता खरं. हा मनानं गोळ्या घेऊन राहिले कोणत्या होईन काय होईल. एवढ्या गोळ्या घेऊन राहिले 4-5 दिवसापासून. मग काऊन बरं नाही वाटून राहिलं मग. अजून काऊन तुमचं दात दुखणं बंद नाही झालं. असं नसते ना कोणत्या गोळ्या घेतल्या चलते काय. बरोबर आहे त्याचं काय गेल्याबरोबर केलं काय तुम्हाला काय दातच उपडतील काय. तुम्ही हा म्हटलं तर उपडतील नाही तर नाही उपडणार. जाऊन तर या तुम्ही जाऊन दाखवा. त्या गोळ्या गिळ्या देईन. बरोबर आहे त्याच्यात पोगी झालं अंदर बापा. सडल्या म्हणून राहिले सडलं असं ते अंदर काय झालं काय नाही. चांगलं आहे का ते चांगलं नाही ना. चला ऐका बरं. मी म्हटलं चांगलं तयारी करा. कपडे बदला तर बसलेच आहे. ऐकून नाही राहिले. येतं का कपडे बदलून का चलतं असंच. नाही तर काय तर एवढं कायलेच भ्याय लागते डॉक्टरले. एक खेपा चला तुम्ही सगळं भीती निघून जाते. मग चला बरं. हा चला. जमणार नाही म्हटलं
आपलं कोणी ऐकणार नाही तर उचलून मला टाकते ना, तर जाता लागणच मला. आणि तसंही बरोबर आहे, जातो मी, दाखवतो. लय दुखून राहिलं बाय, दोन्ही दाढा दुखून राहिलं, खालची दुखून राहिली, वरची दुखून राहिली. काही त्याच्यात काही झालं असेल काय म्हणजे काही समजून नाही राहिलं बाबा. काळाचं तर माया म्हणजे हातापायातला जीवच जाते माया. ते डॉक्टरचं नाव काढलं की माझ्या हातापायातला जीव जाते. पण पाहतो गोळ्या गिळ्या त्या डॉक्टरला सांगतो, बरोबर पटवतो की गोळ्या गिळ्या दे आणि पळाचं काहीतरी दे म्हणून, दातं पडले पाहिजे म्हणून मायावाले. तिथपर्यंत तर जातो, पाहतो मग. बरोबर आहे त्याचं, मी म्हटल्याशिवाय थोडी ते काही करणार आहे माझ्या दाताले. पास लागते म्हणजे जास्त लागते. आज दात हे कोणी ऐकणार नाही, जाणं तर आहेच मला आता. कपडे गिपडे बदलता काय का असेच जाता? तू बोलूच नको काही. बाबू चल रे. बापा चल रे बाबू, मी येऊन राहिली. मला बोलू द्या डॉक्टर संग, काय म्हणते काय नाही. डॉक्टर माझ्यासमोर बोला डॉक्टर संग. मला सांगून राहिले. हे पाय तुला सांगून राहिलं, चाललो ना मी आता. चाललो ना, जास्तच करून राहिली तू. चाललो नाही का मी आता. चल रे बाबू, बिलकुल माझ्या संग कोणी यायचं नाही. बरं जाय रे बाबू, नाही म्हणून राहिले तर मी काही येत नाही, मग राहू दे. अजून चिडचिड करते ना, तर यायला तयार झाले तर बरं जायचं. जाय काय म्हणते काय नाही. त्याच्या संग राहायचं तू अंदर जाजो त्याच्या संग. तर डॉक्टर काय म्हणते काय नाही बरोबर पाहायचं ना. काही काळा गिळायचं असेल ना एखादा, ते डॉक्टर जर म्हटले आता काढा लागते तर एखादा काढून नाही टाकतो. कोणता किडला आहे काय आहे ते एक्सरे काढलं समजते ना. याचं काही ऐकू नको. तिथंच त्याला बरोबर धरून ठेवा आणि घ्या म्हणा काढून. तू काही काळजी नको करू, जातो ना मी जातो आणि पाहतो काय म्हणते काय नाही. डॉक्टर मी राहीन ना त्याच्या संगच राहीन मी बोलतो ना डॉक्टर संग. तू काही काळजी नको करू, जातो मी. बाबू चल रे, घे बाबाला घे बरं संग. मी पुष्पाला एक फोन करून देतो की चाललो म्हणून. जा बापा जा, बरोबर जा. आणि आता जासाठी तर तयार झाले. आता पुढचं पुढं पाहू मग. लयच आपत आहे बा. दातन गीत कायलाच पाहिजे होते, नसते तर चालले असते ना. एवढं दुःख नाही तर दाताचं. नसते दिले देवानं दातं तर काय झाले असते, पाहिजेच नव्हते ना. काय नाही दातन गीत असंच खाल्लं असतं, बरोबर खाल्लं असतं ना. जसं बुडा खाऊन राहिला याला एक दात नाही आहे बुड्याले, खाऊनच राहिला तरी. रोज जेवत नाही काही, आम्ही जेवलो असतो. दातन हे आणि ते आणि पसारा वाढून ठेवला, कायलाच पाहिजे होते. कायची गर्दी बाबा एवढी. नाही बी शांताबाई चलत नाही का? हो जाऊ ना, जाऊ. थांब, हे चालले ना. इथं म्हटलं नाही का मी तुम्हाला सांगितलं नाही का दात दुखून राहिले म्हटलं, तर ते चालले आता डॉक्टरजवळ. मी चालली होती पण मला तर नाही म्हणून राहिले, तर मग मी काही जात नाही तर माझी झाली होती तयारी. जाऊ ना आपण, येले जाऊ दे, जाऊ आपण. नाही बी चालले काय, बरं झालं ना. जा ना, जाते दाता गीतं दाखवून द्या. चांगलं नाही ना दाताचं दुखणं. काय अंगावर काढायला लागते. मी काढले ना. मी तर दोन दाळा माझ्या किडल्या होत्या, तर त्याला मी कॅब बसवली ना चांदीची. त्याचं सिमेंट भरलं, ते हे केलं ते ना, ते काय रूट कॅनल म्हणते ते केलं बाई डॉक्टरनं. आणि मग त्याच्यात मी कॅब बसवली त्याला. आता दुखत नाही माझ्या तेव्हापासून. आता बिलकुल दुखत नाही. खराब झाल्या होत्या माझ्या दोन्ही दाळा, खराब झाल्या होत्या. आता तेव्हापासून दुखल्याच नाही. बरं झालं येणं सांगितलं. बस एवढीच कमी राहिली होती. तुम्ही कुठं चालले? पुष्पा येऊन राहिली का इकडे, का पुष्पाला फोन करू मी? नाही ते केजरीभाऊन बोलावलं नाही का आज रात्री, सारीलाच बोलावलं ना. ते मोदी खाई आता ते काल भेटले आम्हाला. त्याला म्हटलं लग्न केलं म्हटलं बापा एवढं. आणि काही म्हटलं बायकोची ओळख गिळख देता की नाही म्हटलं आमच्याशी करून. तर मग ते काय म्हणे की सारे जण या म्हणे चहा पाणी. तुम्हाला फोन नाही आला का त्याचा? फोन करतो म्हणे ना. आला होता फोन, घेऊन आला होता, त्याचाही फोन आला होता. आणि पुष्पाने सांगितलं मला तर संध्याकाळी जावं लागते म्हणे. जाऊ ना मग. कायचा कार्यक्रम आहे मला तर कोण काहीच नाही सांगितलं. मला काहीच नाही सांगितलं, मला फोन आला त्याचा. मला फोन नसन केला त्यानं. कोण का मी होती ना तिथं. मला म्हणे की सांगून द्या म्हणे, आता आपापल्या घरी सगळेला सांगा म्हणे का उद्या संध्याकाळी या म्हणून. आता मी तुम्हाला सांगणारच होते, तर मी घरी आली तर तुम्ही झोपले होते. जेवायला आवाज दिला तुम्ही उठले नाही. आणि आता बाहेरपासून तुम्ही इथे येऊन बसले, तर मी कामातच होती, मला नाही राहिलं लक्ष सांगायचं. आपल्याला जायला लागते, सगळं जायला लागते संध्याकाळी. त्याच्या घरी बोलावलं त्यानं चहा पाण्यासाठी. नाही अशा गोष्टीचं नाही लक्ष राहत ना तुझ्या, अशा गोष्टीत नाही लक्ष राहत. बाकीच्या गोष्टीकडे लय लक्ष असते तुझे. दाताला मगरी लागली, दाताला छिद्र पडले, गाल फुगला, ह्या गोष्टीकडे ते बरोबर लक्ष असते. हे जे गोष्ट सांगायची याच्याकडे तुझं लक्ष नाही हो. सांगितलं नाही म्हणते बापा, काय लय दूर जायला लागते काय, गावातल्या गावातच जायला लागते ना. चहा पाण्याचा कार्यक्रम आहे, आपल्याला बोलावते ना. सांगायचं काय तर मग सांगितलंच असतं ना. चला म्हणून म्हटलं नसतं का तुम्हाला? घेऊन नसती गेली का? एकटी गेली असती काय नाही बाई. त्यांचं चांगलं आहे म्हणून काही येईल का? आज आता कार्यक्रम आहे गावात, तर मग जाऊ म्हणून भाऊ काही ऐकतील का मग? मी काय म्हणून राहिलो, आज आता ते केजरीभाऊच्या घरी जावं लागते. मग डॉक्टरकडे जाईन, त्यानं जर काही केलं पोरकार केलं तर मग दादा अजून ते गाला अजून सुचना, बरं दिसणार ना तो. आता कोणाच्या घरी जावं लागते तर बरं नाही वाटत जरासं. तर मी काय म्हणून राहिलो, मग आज राहू दे ना. मग जाऊ. मग आता उद्या आजचं चहा पाणी हे ते उद्या. मग चाललो जाऊ आपण. उद्या किती जाऊ मग? काय रे बाबू? नाही बापा, या तिकीट आलाय तर सगळी तयारी झाली आहे. जा तुम्ही आता, आजच जा तुम्ही. हे दुखणं काढणं बरोबर नाहीये. केजरीभाऊच्या बायकोला का मग पाहता येते, आजच पाहा लागते काय? हे सारे जण जाते. आपण नाही गेलो तरी चालते, असं काही नाहीये. दाताचं पहिलं महत्वाचं आहे, पहिले दाताचं करून ये. नाहीच ऐकणार हे, नाहीच ऐकणार. जाच लागून शेवटी. चला भावा चला. हे गेले की जाऊ मग आपण. चालते ना, चालते. येले जाऊ दे, मग जाऊ आपण. बरं मग मी आता पुष्पाला फोन घेऊन करत नाही. पुष्पा येऊनच राहिली म्हणते, तर मग सांगून द्या मग तिला मी गेलो म्हणून सांगत यायच्या. तिला फोन करतो की चल म्हणून, आणि मग सांगतो मी तिला. बरं चला. बरं मग चल रे भाऊ चला. नाही रुपा आली हो. कशी आहे बाई रुपा? सांगू पाणी गिनी काय लिहू काय? आता काय दुरून आलो काय आम्ही? ठेव बाई इथं, ठेव. ज्याला लागून ते घेऊन ठेवून देऊ इथं. बरं काकू ठेवतो ना इकडे. घ्या मग सगळे जण. हो बाई ठेव इथं, लागलं तर घेऊन. मग आता कोणाला पाहिजे पाणी गिनी? बस ना बाई रुपा, बस ना. काकू जरासं तिकडे काम आहे, तर मग करू लागतं ना मी जरासं तिकडे. येतो ना मग. नाही बाई सांगू. हो बाई जाय बाई, कर बाई काम कर.
नाही बाई सांगू पोरगी का जराशी नाराज दिसून राहिली का हो? हा सोकल्यासारखीच वाटून राहिली मी जराशी. हो जरा चेहरा उतरला दिसून राहिला तिचं नाही हो सोकल्यासारखीच वाटून राहिली. कायची सोकल्यासारखी वाटून राहिली हो काही बोलता बापा. हा निरा आपणच आपल्या मनानं काही बोला. हा काही बोलू गेलो नका चुपचाप बसा बरं ऐकून घेऊन कोणी नाही तर काय तो हा चुपचाप बसावं काही नका बोलू. हा कोणी ऐकन ना का कांता दुकान बंद होतं का तुझ्यावाला त्या दुकानासमोर झालं आम्ही दुकान बंद दिसलं म्हटलं माझ्या वावरा गेली का काय म्हटलं का उशीर केला हो? आता तर केजरी भाऊने आज बोलावलं तर मी संध्याकाळचं ते दुकान उघडलं मी आज म्हटलं आता काय उघडावं मग आता तिथं बसावं का इथं या म्हटलं आता इथं आलं तर टाइमच जाते ना मग मी आज दुकानच नाही उघडलं का मग माझ्या घरासमोरून गेला तुम्ही साऱ्याच्या साऱ्या मला आवाज कोणी दिला हो? माझी आठवण ठेवत नाही तुम्ही आजकाल माझी आठवण राहत नाही हो तुम्हाला नाही हो पाहिलं ना त्या घराकडे पाहिलं अंधार दिसला ना का लाईट दिसलं ना आपल्याला कोणीच दिसलं नाही बाहेर नाही आम्हाला वाटलं बिचार म्हटलं वावरा गिरात म्हटलं दुकानी उघडलं तर म्हटलं गेलं असते वावरा गिरात गाडी दिसली नाही बाहेर म्हटलं पोरगी नाही वाटते घरी कोणीच नाही वाटते म्हणून आवाज दिला नाही हो तुला नाही तर काय तर पाहिलं ना थांबलो तिथं पाहिलं कोणी दिसलंच नाही आवाजही नाही आला ना म्हटलं इथं नाही आहे म्हटलं मग घरी दारही बंद होतं लाईट नव्हते सुरू ते दुकानही बंद होतं म्हटलं येईन म्हटलं मग चला म्हटलं वावरात गेली असेल म्हटलं आता वाटच फोन दिला तर आम्ही आताच आलो आम्ही दारही बंद होते लाईटही बंद होते सांग आता कसं घराचं लाईट सुरू ठेवत असते कोणी जिकडे माणूस असतो तिकडचं लाईट राहते सुरू अंदरचं असून तिकडचं तुम्ही बाहेर बाहेर पाहिलं एखादं तर अंदर येऊन मला विचारायला लागत होतं अतुल काय इथं काय बसले रे तुम्ही माणसं बसा ना तिथं सारे बसले ना बाहेर अंगणात तिथं बसा ना चांगली मोकळी चाकळी जागा आहे तिथं इथं काय गर्दी करून राहिले रे तुम्ही तिथे खेळून देऊन राहिले तिकडे जा म्हणते ते म्हणते ते अंदर जाऊन बसा म्हणते खेळू नका म्हणते कल्ला नका करू म्हणते बसतो इथे बसतो आधी आम्ही आता त्यावेळी तो म्हणे समोसा आहे म्हणे कैसा भेटून दे मला कल्ला करून ना मला मी चाललो घरी अबे हाय ना समोसा आहे जिलेबी आहे पाहिलं ना मी समोसा आहे जिलेबी आहे पेढे आहे थांब जरासा कल्ला करून ना मला समोसा आहे जिलेबी आहे चल म्हणे मी चाललो होतो ना घरी मला यानं आणलं मी कल्ला करून ना कल्ला करून राहिले बापा आले ना ते कुठे केजरी भाऊ आले बाई आली ते थांबा बरं सगळे आले ना का राहिलो अजून कोणी आलो ना आम्ही सारे जणी आलो नाही बाई मस्त आहे हो का मस्त आहे पाहाल तर मस्त आहे हो चांगली आहे ना जास्त वय नाही हो का लहानच पोरगा आहे म्हणते ना केजरी भाऊ आमची ओळख गिळख त्यांना करून देतो ना करू त्याच्यासाठी तुम्हाला बोलावलं ओळख करून देतो ना हे मंजू आहे रुपाची आई मंजू हे पाय ह्या नानीबाई शांताबाईची सून छाया आणि आपलं ह्या गंगाबाई आणि कमलाबाई आणि हेमा आत्याबाई म्हणजे आत्याबाईच म्हणते सगळे हेमा आत्याबाई आणि आपल्या पुष्पाबाई आणि इंदिराबाई तर येऊन गेल्या म्हणजे देऊन गेल्या त्या मग येतो म्हणे अजून आणि आपलं ह्या कोण आपल्या कांताबाई आणि ह्या आपल्या वंदनाबाई ह्या सगळ्या आपल्या आता इच्छा म्हणजे आता तुला याच्यातच राहायचं आहे आता ह्या सगळ्या आता मैत्रिणी आता तू याच्या संग मैत्री करून घे ओळख गिळख वाढवा याच्या संग आपलं नेहमी याच्या घरी येणं जाणं आपण कार्यक्रम हे ते सारं आपल्या याच्या घरी असते आपलं येणं जाणं आता गावातले ह्या लोकांची तू ओळख करून घ्या आता बस आता तू बोल याच्या संग मी जात आता तिकडे मी तिकडचं पाहतो बस येतो तू आता हो मैं बैठती हूँ इधर दीदी काढून राहिली होती ना समोसे होते डब्यातून काढून राहिली होती ते असं नव्हे थांब ना समोसे येते ना पहिले भजे मग समोसे अतुल काय जरा चुपचाप बसणार आहे दे ना पहिले लेकरीले दे लेकरीले बाबा घे रे मी तेच म्हणून राहिलो पहिले आम्हाला देऊन द्या आम्ही खातो मग चालू जातो खेळासाठी मग तुम्ही करा तुमच्या गोष्टी नाही नाश्ता गिश्ता काय लो चहा करा लागत होता नाही आता चहा तर आहे चाय आहे आता मोदी काय म्हटल्यावरती असं निरा काय चहा नव्हते का नाश्ता तर पाहिजेच आपल्याला खायचा बहाना पाहिजे खासाठी कोण पाना हे आमच्या तिकडचे वडे होय ना कसे झाले काय झाले सांगा ना कसे झाले पहा बरं आमच्या इकडचे खास वडे आहे नाही रुपानं केले रुपा भले मस्त वडे करते रुपानं केले ना सांगू एवढे मोठे वडे केले का हो रुपानं कायलेच करायला लावलं बापा चहा करायला लागत होता सांगू घ्या ना दे लेकरील दे पहिले मग याच्यासाठी अन्सारीसाठी रुपा बाई आणू अजून सांगू तिला करायला लागत मोदी काय हिच्या हातचं खायचं होतं ना हिला करायला लागत होतं आता पोरीला कामाला द्यायला लावून तर कमलाबाई सांग बापा जरा चुपचाप बसा म्हणा ऐकू घेऊ जाईन ना बरं वाटते का बाबू घे रे मी दुसरी आणतो अजून याच्यासाठी तुम्ही घ्या हे समोसे आहे जिलेबी आहे अन्न लेकर खाते लेकरीला आवडते जिलेबी समोसे घेऊन ये समोसे आहे म्हणते किती वाटची वाट पण केली समोशाची ते समोशासाठी आली आहे लेकरं बाय असं आहे मग आता मी तर आलो आम्ही आणि मस्त आहे केजरी भाऊची बायको गुंडल मुंडल आहे मस्त चालते मग आता आम्ही आता हे चहा पाणी घेतो आणि आम्ही काय गिफ्ट आणले देतो त्याला मग दोघीले जातो बापा मग घरी चालते मग भेटू मग पुढच्या व्हिडिओ हा व्हिडिओ संपतो मग आम्ही आता इथंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला आवडला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की चालते मग भेटू मग पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत असेच मस्त राहा मजेत राहा आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा